वेलकम ऑल आपला ह्या पुढच्या इलिप्सच्या पुढच्या पार्टमध्ये. ठीक आहे, पॅराबोला झाला आपला, त्याच्यानंतर त्याचे टँजंट नॉर्मलचे इक्वेशन झाले, इलिप्स आपण छान कव्हर केला. आता हा इलिप्सचे दोन्ही आपण चांगले कव्हर केले. तुम्हाला जर त्याच्यात काही डाऊट्स असतील तर मला मेसेजमध्ये टाका, कमेंटमध्ये टाका. आणि दुसरी गोष्ट, जर ज्यांनी हा म्हणजे आधीचा व्हिडिओ बघितला नसेल त्यांनी एकदा बघून घ्या, म्हणजे तुम्हाला हा व्हिडिओ छानपैकी समजेल. ठीक आहे, आता बघा, इक्वेशन ऑफ टँजंट ऍट अ पॉइंट टू द इलिप्स. आता हा टॉपिक जो आहे ना, तर दोन्ही इलिप्सला, तर याच्यावरचेही बरेच एमसीक्यू असतात, सीईटी मध्ये सुद्धा, जेई मध्ये सुद्धा. याचं जेईला तर खूपच जास्त वेटेज आहे. इलिप्सचे टँजंट नॉर्मल काढायचं किंवा पॅराबोलाचं टँजंट नॉर्मल काढायचं. फॉर्म्युले भरपूर आहे आणि फॉर्म्युले ना लक्षात ठेवायला पण सोपे आहे. एका पेजवर जर तुम्ही लिहिले तर तुम्हाला बरोबर कम्पेअर करून लक्षात राहतील. तर आता आपण बघू, पहिला हा जो हॉरिझॉन्टल इलिप्स होता, व्हॉट इज हॉरिझॉन्टल, व्हर्टिकल, ते सगळं आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. ज्यांना एकदा रिवाइज करायचं असेल ते, किंवा ज्यांनी बघितला नसेल तो व्हिडिओ बघून घ्या, मग हा सुरू करा. ठीक आहे, आता हे सगळे टॉपिक्स तुम्हाला नीट कळावेत म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, म्हणजे चांगले कळतील. तर आता बघा, हॉरिझॉन्टल इलिप्सचे पॅरामेट्रिक इक्वेशन्स काय असतात. पॅरामेट्रिक इक्वेशन्स म्हणजे काय की एखादा कार्टेशियन कोऑर्डिनेट, सपोज पी एक्स कॉमा वाय, हा एका थर्ड व्हेरिएबल मध्ये रिप्रेझेंट केलेला असतो, तिसऱ्या व्हेरिएबल मध्ये रिप्रेझेंट केलेला असतो, तेव्हा त्याला म्हणतात पॅरामेट्रिक इक्वेशन्स. आणि तो जो तिसरा व्हेरिएबल असतो ना, त्याला स्पेसिफिक नाव आहे पॅरामीटर. जसे की इलिप्स मध्ये एक्स इज ए कॉस थीटा, वाय इज बी साइन थीटा. हे झाले पॅरामेट्रिक इक्वेशन्स ऑफ इलिप्स. ठीक आहे, तुम्ही जर हे दोन्ही पॉइंट्स इलिप्सच्या इक्वेशन मध्ये टाकले ना, तर बरोबर इक्वेशन सॅटिस्फाय होतं. बघा, मी टाकून दाखवते. एक्स स्क्वेअर अपॉन ए स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर अपॉन बी स्क्वेअर इज 1. ए स्क्वेअर कॉस स्क्वेअर थीटा अपॉन ए स्क्वेअर. बघा, आपण जर एक्स टाकला, ए स्क्वेअर कॉस स्क्वेअर थीटा अपॉन ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर साइन स्क्वेअर थीटा अपॉन बी स्क्वेअर. कॅन्सल कॅन्सल, कॉस स्क्वेअर थीटा प्लस कॉस साइन स्क्वेअर थीटा इज 1. आलं. मग हे झाले इलिप्सचे पॅरामेट्रिक इक्वेशन. समजलंय सगळ्यांना? क्लिअर आहे? एकदम क्रिस्टल क्लिअर गोष्टी आहेत आपल्या समोर. काय आहे, कसं आहे, हे सगळं व्यवस्थित सांगितलेलं आहे, म्हणजे आपले मार्क्स कुठेही जाणार नाही. तर पॅरामेट्रिक इक्वेशन्स ऑफ इलिप्स झालं, एक्स इज ए कॉस थीटा अँड वाय इज बी साइन थीटा. ठीक आहे. इक्वेशन ऑफ टँजंट ऍट अ पॉइंट. ऍट अ पॉइंट म्हणजे काय? पॉइंट जो आहे तो इलिप्सवर लाय होत असेल तर त्या पॉइंटला इक्वेशन ऑफ टँजंट काय असेल? ऍट अ पॉइंट. बघा, ऍट अ पॉइंट आणि फ्रॉम द पॉइंट असे दोन पॉइंट्स आहेत आपल्याकडे कव्हर करायला. ऍट अ पॉइंट म्हणजे पॉइंट कुठे लाय होतोय? इलिप्स वरती. फ्रॉम द पॉइंट म्हणजे पॉइंट इलिप्सच्या बाहेर आहे. तर इक्वेशन ऑफ टँजंट आहे x(x1) अपॉन ए स्क्वेअर प्लस y(y1) अपॉन बी स्क्वेअर इज 1. कळलं? इक्वेशन ऑफ टँजंट ऍट अ पॉइंट टू द इलिप्स इज x(x1) अपॉन ए स्क्वेअर प्लस y(y1) अपॉन बी स्क्वेअर इज 1. आता अगेन हे कसं आलं, तर याच्यासाठी मोठं प्रूफ आहे. ते प्रूफ सध्या घेण्याची आपल्याला गरज नाही, कारण आता आपण सध्या कसं वेळ पण कमी आणि त्या प्रूफचा कुठे यूज होणार नाही आपल्याला. एमसीक्यू सॉल्व्ह करायचे आहे, पण तरी तुम्हाला जर हवं असेल तर एका व्हिडिओमध्ये मी कव्हर करून देईल तुम्हाला. तर हे झालं इक्वेशन ऑफ टँजंट. आता नॉर्मलचं कसं काढायचं माहिती का? सगळ्याच गोष्टींचे काही आपण फॉर्म्युले लक्षात नाही ठेवू शकत. तर नॉर्मलचं काढण्यासाठी ना एक सोपी ट्रिक सांगते. पटकन इक्वेशन ऑफ टँजंट काढायचं. टँजंटचं इक्वेशन ऍट अ पॉइंट असेल तर तुम्हाला माहिती आहे स्लोप ऑफ टँजंट काय आहे, तर dy बाय dx. 2x अपॉन ए स्क्वेअर प्लस 2y dy बाय dx अपॉन बी स्क्वेअर इज 1. 2 ने 1चं 0, सॉरी 1चं डेरिव्हेटिव्ह 0. 2 ने डिव्हाइड केलं x अपॉन ए स्क्वेअर, हे तिकडे जाऊन मायनस होऊन जाईल
आणि 2 ने आपण डिवाइड केलं. थोडं शॉर्ट मध्ये करते मी हा. ठीक आहे. सो dy बाय dx किती येईल? मायनस बी स्क्वेअर, एक्सच्या जागी x1, वायच्या जागी y1 टाकून दिला ऍट अ पॉइंट. हा झाला स्लोप ऑफ टँजंट. आता तुम्ही नॉर्मलचा कसं काढणार? टँजंट अँड नॉर्मल आर परपेंडिक्युलर टू इच अदर. ठीक आहे ना. स्लोप ऑफ नॉर्मल तुमचा येईल ए स्क्वेअर y1 अपॉन बी स्क्वेअर x1. आणि आता इक्वेशन ऑफ नॉर्मल, हा झाला स्लोप आणि हा झाला पॉइंट. बाय स्लोप पॉइंट फॉर्म y मायनस y1 इज ए स्क्वेअर y1 अपॉन बी स्क्वेअर x1 इंटू x मायनस x1. बस पटकन याने काढा, काहीच वेळ लागत नाही. डिफरन्शिएट करायचं, तो पॉइंट तिथे टाकायचा आणि स्लोप पॉइंट फॉर्मने इक्वेशन ऑफ नॉर्मल. कारण की आता हे लक्षात ठेवायचं, पूर्ण हे सॉल्व करायचं, मग लक्षात ठेवायचं अजून एक फॉर्म्युला कशाला. बाकीचे फॉर्म्युले सोपे आहेत, ते बरेच सिमेट्रिक असल्यामुळे पटकन तुम्हाला काढता येतात, पण ह्याचं स्पेशली असंच करा. ठीक आहे. ओके. स्क्रीनशॉट पाहिजे तर एकदा घेऊन घ्या, म्हणजे मग तुम्हाला ते नंतर सॉल्व करता येईल. ठीक आहे. हे झालं आपलं नॉर्मलचं इक्वेशन. चलो आता कंडिशन ऑफ टँजन्सी. कंडिशन ऑफ टँजन्सी म्हणजे काय? जर तुम्हाला नॉर्मल कुठली तरी एखादी लाईन दिली असेल, सपोज इक्वेशन ऑफ पहिले इलिप्स घेऊ आपण, एक्स स्क्वेअर अपॉन 9 प्लस वाय स्क्वेअर अपॉन 4 इज 1, ए इज ग्रेटर दॅन बी, हा हॉरिझॉन्टल इलिप्स आहे आणि लाईनचं इक्वेशन आहे 3x प्लस 4y प्लस 1 इज 0. आता त्यांनी जर असं विचारलं की ही लाईन याला टँजंट आहे का, तर आपल्याला आपण कसं ओळखणार? ड्रॉ तर काही आपण करू शकणार नाही, ग्राफ थोडी काढून बघणार आहे तुम्ही. मग काय त्याच्यासाठी कंडिशन बघा, सी स्क्वेअर इज ए स्क्वेअर एम स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. म्हणजे y इज एम एक्स प्लस सी मध्ये हे आणायचं इक्वेशन. इथे कम्पेअर करून ए स्क्वेअर 9 आहे, बी स्क्वेअर 4 आहे आणि y इज एम एक्स प्लस सी मध्ये आणल्यानंतर हा c चा स्क्वेअर इज ए स्क्वेअर आणि एम चा स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. हे जर एलएचएस आरएचएस इक्वल येत असेल तरच ती लाईन त्या इलिप्सला टँजंट असते. समजलं कंडिशन ऑफ टँजन्सी काय? मग सी स्क्वेअर इज ए स्क्वेअर एम स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. ठीक आहे. नेक्स्ट, फ्रॉम द पॉइंट इक्वेशन ऑफ टँजंट. ऍट द पॉइंट झालं. फ्रॉम द पॉइंट म्हणजे पॉइंट कुठेतरी बाहेर आहे, तिथून इक्वेशन ऑफ टँजंट काय येऊ शकेल? आता इथे दिसतंय फ्रॉम द पॉइंट हाऊ मेनी टँजंट्स कॅन बी ड्रॉन? 2 दिसतंय ना तुम्हाला. बघा, ही एक अशी एक येईल आणि ही एक अशी टँजंट येईल. तर मग या दोन्ही टँजंटचं इक्वेशन तुम्ही कसं काढायचं? y इज एम एक्स प्लस मायनस रूट ए स्क्वेअर एम स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. कसं केलं? एकदम सोपं आहे. सी ची व्हॅल्यू ही जी कंडिशन ऑफ टँजन्सीची आहे ना, ती y इज एम एक्स प्लस सी मध्ये सबस्टिट्यूट केली. प्लस मायनस, एकदा प्लस घेतलं की ही एक टँजंट येईल, मायनस घेतलं की ही दुसरी टँजंट येईल. समजलं? क्लिअर? हे पॉइंट्स कळलेले आहे. आता आपण जाऊ व्हर्टिकल इलिप्स कडे. हा, ठीक आहे. चलो सेकंड आता बघू आपण व्हर्टिकल इलिप्स. डायरेक्ट्रिक्स, फोकस. आता बघा, हे याच आहे ना डायग्राम सिमेट्रिकल येण्यासाठी ना स्टेन्सिल्स पण मिळतात याचे. जसं तुम्हाला 10th ला होतं ना, एक मोठ्या सर्कलमध्ये छोटे 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 सर्कल, तसे काढायला सोपं पडावं म्हणून. मग ह्याच्या डायग्राम काढायला ना याचे स्टेन्सिल बाजारात मिळतात. पण एक आहे, ते स्टेन्सिलचा यूज तुम्ही JEE CET ला करण्याची काहीच गरज नाही. तिथे कुठे कोणी डायग्राम बघायला येणार आहे? हातानेच ड्रॉ करा. पण 12वीच्या आपल्या बोर्डाच्या पेपरमध्ये बघा, ऍप्लिकेशन ऑफ इंटिग्रेशन मध्ये बरेचसे एक्झाम्पल पॅराबोला आणि इलिप्सचे आहे एरिया काढताना. तर त्याच्यासाठी ते स्टेन्सिल जरूर यूज करा. खूप म्हणजे पटकन डायग्राम होऊन जाते आणि छान दिसतो, पेपर पण तुमचा छान दिसतो. स्टेन्सिल खूप महाग नाही, ते 10-15 रुपयाचं कोनिक सेक्शनचं स्टेन्सिल मिळतं
ते तुम्ही बोर्डाच्या पेपरला नक्की यूज करा. 11वीच्या मुलांनी तर घेऊनच घ्या, तुम्हाला तर ते लागेलच पुढे. सीईटीला जेईला हाताने डायग्राम काढायच्या. ठीक आहे, हा झाला व्हर्टिकल इलिप्स. ठीक आहे, तर याचे पॅरामेट्रिक इक्वेशन्स बघा. पॅरामेट्रिक पी x1, y1. आधीच्याचे काय होते? x इज a cos थीटा, y इज b sin थीटा. आता इथे ऍक्सिस बदलले आहे, सो x काय होईल? b cos थीटा, y इज a sin थीटा. फक्त तुम्हाला ए बी इंटरचेंज करायचे कारण की ऍक्सिस बदलले. ठीक आहे, हा झाला पॅरामेट्रिक इक्वेशन. पुढचं बघा. त्याच्यानंतर इक्वेशन ऑफ टँजंट ऍट अ पॉइंट. ऍट अ पॉइंट म्हणजे पॉइंट कुठे लाय होतो आहे? इलिप्सवर. तर त्याचं काय होतं? x(x1) अपॉन a स्क्वेअर प्लस y(y1) अपॉन b स्क्वेअर इज 1. आता तुम्ही इझिली याचं सांगू शकता काय? x(x1) अपॉन b स्क्वेअर प्लस y(y1) अपॉन a स्क्वेअर इज 1. समजलं? एकदम सोपं. त्याचं आणि याचं एकदम सोपं. इक्वेशन ऑफ नॉर्मल अगेन मी तुम्हाला सांगितलं त्या पद्धतीने करायचं आहे. कसं करणार? इलिप्स डेरिव्हेटिव्ह काढा. dy/dx म्हणजे स्लोप ऑफ टँजंट मिळेल. हा पॉइंट टाका. स्लोप ऑफ टँजंटचं निगेटिव्ह रेसिप्रोकल करा आणि स्लोप पॉइंट फॉर्मने इक्वेशन काढा. ठीक आहे, ते होईल इक्वेशन ऑफ नॉर्मल. कंडिशन ऑफ टँजन्सी पहिल्याची काय होती बघा? सी स्क्वेअर इज ए स्क्वेअर एम स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. आता तुम्ही याची इझिली सांगू शकतो आपण काय? सी स्क्वेअर इज बी स्क्वेअर एम स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर. झालं, एकदम इझी बघा. एकच तुम्हाला लक्षात ठेवायचं, दुसरं आपोआप लक्षात राहतं. त्याच्यानंतर आहे फ्रॉम द पॉइंट इक्वेशन ऑफ टँजंट. काय येईल फ्रॉम द पॉइंट इक्वेशन ऑफ टँजंट? y इज mx प्लस मायनस रूट बी स्क्वेअर एम स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर. सी ची व्हॅल्यू टाकायची. अगेन फ्रॉम द पॉइंट म्हणजे पॉइंट जो आहे तो कुठे लाय होतोय? आउटसाइड द इलिप्स. म्हणजे आपण 2 टँजंट्स ड्रॉ करू शकतो. सो फ्रॉम द पॉइंट वी कॅन ड्रॉ 2 टँजंट्स. हे सगळं आपलं कव्हर झालेलं आहे. याच्यामध्ये टँजंट झालं, नॉर्मल झालं, कंडिशन ऑफ टँजन्सी. त्याच्यापैकी सगळ्यात महत्वाचा पॉइंट म्हणजे कंडिशन ऑफ टँजन्सी. खूप ठिकाणी आपल्याला लागणार आहे. ठीक आहे, चला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. ज्यांनी अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाहीये, खूप चांगल्या गोष्टी आपल्या चॅनलवर येणार आहेत. पुढे चालून सीईटी साठी पण खूप साऱ्या ट्रिक्स आहे, खूप साऱ्या गोष्टी देणार आहे तुम्हाला. तर सबस्क्राईब करून घ्या, शेअर करा तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये आणि लाईक जरूर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.